हॅलो हॅल आता तरी येतोय का आवाज ऐकू तुला? तुला परफ्यूमचं नाव टेक्स्ट केलंय ते उद्या आलं पाहिजे. काय म्हणालास? महाग. महाग हा शब्द सुद्धा ही अंशुमनसाठी स्वस्त आहे. पहिल्यांदा डील करतोयस का माझ्याशी? आता सॉरी कशाला म्हणतोयस? जेवढं सांगितलंय तेवढं पाठव. माझ्यासाठी काय ऑर्डर करतोयस का? आजी तुला काय हवंय का मला सांग, मी लगेच ऑर्डर करतो. भगवान का दिया मेरे पास सब कुछ है. मतलब मेरे पास गाड़ी है, मेरे पास बंगला है, नौकर चाकर है, बैंक बैलेंस है, मेरे पास अंशु है, मेरे पास पिंटिया है. तुम्हारे पास क्या है? मेरे पास मेरी आजी है. आजी आजकाल इंग्लिश मूवी सोडून हिंदी फिल्म्स बघायला लागलीस की काय? अरे हिंदीच काय, मी तर मराठी, गुजराती, बंगाली, तामिळ सगळ्या भाषेतल्या मूवीज बघते मी. तुम्हाला काय वाटलं फक्त मी ती इंग्लिश मधल्याच मूवीज बघते? अरे घरी काही काम नसतं ना, म्हणून मी या सिनेमांचीच मैत्री केली. ओहो डायलॉग. अरे माझं सोड, पण तू काय ऑर्डर केलेस ते सांग मला. अगं विशेष काही नाही, एक परफ्यूम ऑर्डर केला. अदिरासाठी? नाही माझ्यासाठी. मला वाटलं की बहीण लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा माहेरपणाला आले तर तू तिच्यासाठी काहीतरी ऑर्डर केलं असतील, म्हणजे गिफ्ट म्हणून रे. हे बघ, म्हणजे आता अर्पिताने कसं अदिरासाठी ते स्पाची ट्रीटमेंट गिफ्ट म्हणून दिले तिला, आणि तसंच पिंट्याने ते तिच्यासाठी डिनर ऑर्गनाईज केले ना. मला वाटतं अदिरासाठी तू पण काहीतरी ऑर्डर करतोस की काय याच्यावर. मग तिच्यासाठी पण काही ऑर्डर करू का? म्हणजे असं कोणीतरी सांगतंय म्हणून कोणाला तरी गिफ्ट द्यायचं ह्याच्यात काय अर्थ नसतो अंशू. म्हणजे मग ते फक्त गिफ्ट होते रे, त्याच्यात काय असे भावना नसतात रे अंशू. पण आजी माझा खरंच अदिरावर जीव आहे. म्हणजे तुझ्या बोलण्यातून तुझ्या वागण्यातून कधी जाणवलं तर नाही रे ते? मग जाणवण्यासाठी म्हणून गिफ्ट देऊ का तिला? गिफ्ट हे फक्त निमित्त असते रे अंशू. म्हणजे आपल्या माणसांविषयी आपलं प्रेम, आपली माया हे आपल्या वागण्यातून दिसलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. म्हणजे मला माहिती आहे की अदिराचं आणि तुझं लहानपणापासून फारसं काही पटत नाही, पण भावा बहिणींमधलं प्रेम ना जेव्हा ती सासरी राहते ना तेव्हा कळतं रे खरं. आपल्या जवळचं माणूस आपल्यापासून लांब गेलं ना की मन कसं खायला उठतं रे. म्हणजे कितीही वाद झाले ना आपल्यात तरी सुद्धा त्याच्यामध्ये मायेचा ओलावा असतो.